हा विजय मी वाईकरांसाठी समर्पित करतो, कारण खऱ्या अर्थानं माझा मित्रपरिवार, माझे ज्ञात अज्ञात जे काही माझे सोबती होते, खूप लोकांचं याच्यामध्ये त्याग आहे. खूप लोकांनी याच्यामध्ये माझ्या मित्रपरिवाराने दीपकदादा असतील, जितूभाऊ, शशीदादा असतील, दीप्तिताई असतील, सगळे वरिष्ठ भाजपचे मंत्री महोदय आदरणीय उदयनराजे भोसले, शिवेंद्र बाबा असतील, त्याच्यानंतर जयाभाऊंचा याच्यात सगळ्यात मोठा रोल त्यांनी पार पाडला. याच्यामध्ये अतुल बाबा असतील, आमचे धैर्यशील दादा असतील, चिन्मय असतील, आमचे आदरणीय मदनदादा असतील, सुरभिताई असतील, या सगळ्या तमाम शिवेंद्र बाबाचा याच्यामध्ये खूप मोठा हे आहे. या सर्वांनी मिळून आज मला जी काही माझा विश्वास ठेवला आणि मला त्या पद्धतीचं सहकार्य केलं, मला पक्षात घेऊन पूर्ण श्रद्धेनं माझ्यासाठी प्रयत्न केले, तर हा विजय मी या सर्व तळागाळातील आणि सर्व समाजातील साठी आणि सर्व माझ्या मित्रपरिवारासाठी, माझी पत्नी असेल, माझी मुलं असतील, आमच्या सोनगीरवाडीतील माझे सर्व बंधू, माझे सगळे भाऊ ज्यांनी अहोरात्र माझ्यासाठी मेहनत केली, आज खऱ्या अर्थानं हा विजय आमच्या सोनगीरवाडीचा म्हणावा लागेल, कारण तिथंही आम्ही जी 25 वर्षे काम केलं मागील काळात, तिथं खऱ्या अर्थानं आम्हाला एकतर्फी तो विजय संपादन करून आमच्या सोनगीरवाडीकरांनी दिला. त्यांच्या माता भगिनींचे आभार मानलं तेवढं कमी. आयुष्यभर मी या वाईकरांच्या ऋणातून ही परतफेड करू शकत नाही. मी कायम या सगळ्यांच्या ऋणात राहून वाई शहरासाठी अतिशय चांगला प्लॅटफॉर्म तयार करून शहराचं चांगल्या पद्धतीनं परिवर्तन करण्यासाठी माझा रोजचा दिवस मी त्याच्यासाठी थांबलेला आहे. निवडणूक लढताना विरोधक भरपूर होते. निवडणूक संपलेली आहे आता. त्या विरोधकांना आणि त्यांच्या समर्थकांना सोबत घेऊन तुम्ही पुढे वाटचाल करणार आहात, पण ती कशा पद्धतीनं असेल? आता बघा, वाईच्या विकासासाठी हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. इलेक्शन झाल्यानंतर ज्याची जशी भूमिका असेल तशा भूमिकेनं आपल्याला पुढं जावं लागेल. आपण काही त्याच्यासाठी कुठं थांबवून बसणारा नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे वाई शहराचा विकास. तोच प्लॅटफॉर्म पुढं घेऊन आपण 100% त्या ठिकाणी पुढं जाऊ. आपण कुठलाही द्वेष, भावना, मत्सरपणाचा किंवा ह्या पद्धतीनं आपण काम करणार. आपण आपली रेष वाढवून पॉझिटिव्ह ज्या लोकांनी शहरासाठीचं काय माझ्या माध्यमातून स्वप्न बघितले आणि मला या ठिकाणी उच्चांकी मतांनी निवडून दिले, त्या लोकांचा अपमान मी होऊन देणार नाही. त्यांच्यासाठी मी कायम त्यांच्यासाठी मेहनत करेन. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुम्ही नागरिकांना भरपूर आश्वासनं दिलेली आहे. येत्या 100 दिवसात असं कोणतं महत्त्वाचं काम तुम्ही पार पाडाल नागरिकांच्या दृष्टीने? येत्या 100 दिवसामध्ये माझा प्रथमतः हद्दवाढीचा विषय असेल सगळ्यात महत्त्वाचा, जो शहराचं जे काही संकुचित झालं आहे त्या हद्दवाढीमुळेचा विषय आहे. हद्दवाढीनंतर आपल्या शहरामध्ये जे काही ब वर्ग दर्जा हद्दवाढ झाली की ऑटोमॅटिक वाई नगरपालिका ब वर्गात जाईल. तीर्थक्षेत्राचा दर्जा ब वर्गासाठी मंत्री महोदयांनी शब्द दिलेला आपल्याला. त्याच्यानंतरचा विषय आहे की 7 घाट आणि त्याचे पर्यटनाच्या दृष्टीनं आपण त्याच्यामध्ये बोललेलो आहे. हा 100 दिवसाचा प्लॅटफॉर्म सर्व ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी पुढं नेण्यासाठी आणि वाईकर नागरिकांनी माझ्या बाबतीत जे बघितलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी 100 दिवस नाही, पुढची 5 वर्ष किंवा पुढचं संपूर्ण माझं आयुष्य हे ह्या वाई शहरासाठी मी समर्पित करेन. भाऊसाहेब, शेवटचा प्रश्न, या तुमच्या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला देता? या विजयाचं श्रेय मी तमाम वाईकर नागरिकांना देतो, कारण माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना जी वाई शहरातनं सहानुभूती मिळाली, हा सहानुभूतीचाच फॅक्टर आज विजयामध्ये दिसतोय. माझ्या माता भगिनींनी, लहानपण मित्रांनी, त्याच्यानंतर माझ्यासाठी माझ्या बावधनकरांनी, माझ्या जे ग्रामीण पसरणीकर असतील, केंद्र जी काय आजूबाजूला आपल्या शहराच्या गावं आहेत, या सगळ्या लोकांनी माझ्यासाठी अहोरात्र मेहनत केली. मला कुठेही त्रास दिला नाही किंवा माझ्यापर्यंत पोचले नाही, पण त्यांनी मतात त्यांचं रूपांतर केलं आणि तोच विजय, आजचा विजय मी या सर्व तालुक्यासाठी किंबहुना ज्यांनी मतदारसंघामध्ये मला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, या सगळ्या लोकांसाठी मी समर्पित करतो आणि भविष्याची वाटचाल मी त्या लोकांचे आशीर्वाद घेऊन पुढे करेन. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.